सगळ्यांना जय भीम। आणि काल झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आणि विजयादशमीच्या सर्व अकोल्यातल्या नागरिकांना आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 3 महत्त्वाच्या कृतींनी संपूर्ण भारताचा इतिहास बदलला आणि अख्ख्या जगामध्ये त्याची नोंद केली। पहिला संपूर्ण भाग होता तो अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष करण्याचा आणि सामाजिक न्यायाच्या तत्वावरती इथला देश आणि इथला समाज चालला पाहिजे हे समाजामध्ये आणि देशामध्ये रुजवण्याचा। दुसरी घटना होती ती राज्यघटना आणि संविधान लिहिण्याची। आणि तिसरं महत्त्वाचं पाऊल होतं ते धम्मचक्र परिवर्तन दिनाचं, त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचं। धम्मचक्र प्रवर्तन दिन हा काही फक्त एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करण्याचा भाग नव्हता, हिंदू धर्माला विरोध करण्याचा भाग नव्हता, तर अस्पृश्यतेविरुद्ध प्रखर लढा दिल्यानंतर आपण ज्या समाजामध्ये राहतो तो भारतीय समाज हा सामाजिक न्यायावरती आधारित असावा, समतेच्या पायावरती असावा, त्या समाजामध्ये मेत्ता असावी, करुणा असावी, प्रत्येक वंचित समाजाच्या माणसाला समान संधी असावी, सन्मान असावा, सुरक्षितता असावी आणि अशाच पद्धतीचा समाजाची संकल्पना अस्पृश्यतेविरुद्ध लढा आणि संघर्ष करत असताना त्यांनी बघितली होती। आणि त्यांना जो समाज अभिप्रेत होता त्या समाजाचं एक प्रतिबिंब, त्या समाजाकडे जाण्याची वाट ही त्यांना बुद्ध विचारामध्ये दिसली आणि तिथून त्यांचा प्रवास हा त्या दिशेने सुरू झाला होता। त्यांना जो समाज अपेक्षित होता त्या समाजाबद्दलच्या अनेक संकल्पना त्यांनी व्यवहारामध्ये संविधानात आणलाच होता, पण बौद्ध धम्म स्वीकारण्यामागे त्यांचा महत्त्वाचा जो भाग होता तो एका अर्थाने समतेकडे नेण्याचा मार्ग होता, तो मुक्तिपंथ होता। आणि त्या मुक्तिपंथावरती जात असताना त्यांनी बौद्ध धम्मातला जो विचार स्वीकारला, त्यातली जी 4 आर्य सत्य स्वीकारली, त्याच्यामध्ये या जगात दुःख आहे, वंचितता आहे, त्याची कारणं पण आहेत, त्या कारणांचा अभ्यास करून त्याचं निराकरण करता येतं आणि त्या कारणांचा निराकरण करण्याचा मार्ग आपल्याला सापडतो। तो मार्ग त्यांनी आधीच संविधानामार्फत दाखवला होता, पण बौद्ध धम्म स्वीकारताना संपूर्ण धम्मचक्र प्रवर्तन करत असताना त्यांना या समाजाला प्रबुद्ध बनवायचं होतं, या माणसाला प्रबुद्ध बनवायचं होतं। समाज प्रबुद्ध बनण्याची आणि माणसं प्रबुद्ध बनण्याची प्रक्रिया ही एकाच वेळेला चालू असते, ती एकमेकांपासून विलग राहता येत नाही। या मार्गावरचा जो काही मार्ग तथागतांनी दाखवला तोच अष्टांगिक मार्ग म्हणून धरला जातो आणि त्या अष्टांगिक मार्गाचे 3 महत्त्वाचे घटक आहेत, शील, साधना आणि प्रज्ञा। दुर्दैवाने आपण शीलाचा अर्थ कधी समजावूनच घेतला नाही। शील हा शब्द कायमच, आणि त्यातला दोष मी आपल्याला सुद्धा देईन, कारण आपल्यातले सुद्धा कित्येक कार्यकर्ते शील या शब्दाचा अर्थ केवळ मर्यादित चारित्र्य, स्त्रीचं लैंगिक चारित्र्य या अर्थानेच घेतात, पण शील या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे। तुम्ही जी मूल्य मानता त्या मूल्यांची प्रामाणिक असणं, तुम्ही तुमच्या विचारांची प्रामाणिक असणं, तुमचे विचार असतील किंवा तुमचे आचार असतील हे तुम्ही मानलेल्या संपूर्णपणे मूल्य व्यवस्थेशीच असणं, मग ते खाजगी जीवनात असोत, सार्वजनिक जीवनात असोत किंवा राजकीय जीवनात असोत। मी खाजगी जीवनामध्ये बौद्ध धम्म मानते आणि माझं राजकीय जीवनामधलं वर्तन मात्र तथागतांच्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तत्वांशी विसंगत असतं, हे चालणार नाही। जेव्हा उक्ती आणि कृतीमध्ये फरक असतो, आपल्या मूल्यांमध्ये, आपण सभांमध्ये मांडत असलेल्या विचारांमध्ये आणि आपल्या सामाजिक किंवा राजकीय कृतीमध्ये विसंगती असते, विरोधाभास असतो, तेव्हा इथे प्रबुद्ध होण्याच्या वाटेवर चाललेल्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की त्या विरोधाभासाला प्रश्न विचारले पाहिजेत, तो विरोधाभास समोर आणला पाहिजे आणि त्याची या समाजामध्ये चर्चा घडवून आणली पाहिजे। प्रज्ञा या शब्दाचा अर्थ तोच होतो की केवळ
डिग्री मिळवणं म्हणजे प्रज्ञा नाहीये, केवळ खूप मार्क मिळवणं म्हणजे प्रज्ञा नाहीये, तर समाजाकडे डोळे उघडून बघणं, समाजामध्ये अन्याय कुठे आहे, समतेची पायमल्ली कुठे केली जाते, माणसांचा सन्मान कुठे डावलला जातोय आणि वंचित शोषितांच्या विरोधी राजकीय धोरणं कुठे राबवली जात आहेत, या सगळ्याकडे चिकित्सक दृष्टीने बघणं हा खऱ्या प्रज्ञाचा अर्थ होतो. आणि म्हणूनच जिथे जिथे राज्याची धोरणं, वेगवेगळ्या पक्षांची राजकीय धोरणं ही वंचित समूहांच्या, स्त्रियांच्या, इथल्या दलितांच्या हक्कांच्या विरोधात जाणारी असतील, तेव्हा त्यांना आम्ही प्रश्न विचारणार. मग त्या व्यक्ती असोत, ते राजकीय पक्ष असोत, ते संघटना असो किंवा इथलं सरकार असो, या व्यवस्थेला प्रश्न विचाराची आपल्याला शिकवण तथागतांनी दिली आहे, चार्वाकांनी दिली आहे आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या महामानवांनी आपल्याला कायमच व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची एक आपल्याला शिक्षण घालून दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी 2 महिन्यापूर्वी हेच केलं. आम्ही संविधान वाचवतो, आम्ही भाजपला पराभूत करण्यासाठी फक्त राजकारणाचं उतरतोय, आम्ही कुठल्याच पक्षाची राजकीय भूमिका मांडत नाही आहोत, आम्ही केवळ संविधानप्रेमी नागरिक आहोत, अशी भूमिका घेऊन महाराष्ट्र पिंचून काढणाऱ्या, अनेक व्हिडिओज काढणाऱ्या, अनेक वेगवेगळ्या सभांमधनं बोलणाऱ्या आणि त्यामुळे वंचितला बी टीम ठरवणाऱ्या अनेक विचारवंतांच्या घरासमोर किंवा त्यांच्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीने आंदोलनं केली. अख्ख्या निवडणुकीभर लोकसभेच्या त्यांनी आपल्याला बी टीम ठरवलं, तेव्हा आपण निदर्शनं केली नाही. आत्ता निदर्शनं का केली? आत्ता निदर्शनं करण्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की तेलंगणा सरकारनी आणि कर्नाटक सरकारनी जेव्हा सुप्रीम कोर्टाचा आरक्षणाविरोधात जाणारा निकाल आला, त्यावेळेला काँग्रेसचं तेलंगणा सरकार आणि काँग्रेसचं कर्नाटक सरकार ही 2 पहिली सरकारं होती ज्यांनी सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आमच्या राज्यात लागू करू. SC ST साठी असलेला निधी हा बाकीच्या योजनांसाठी, कल्याणकारी योजनांच्यासाठी वाटप करण्याचा निर्णय हा कर्नाटक सरकारचा होता. आम्ही संविधान वाचवण्यासाठी आम्ही फिरतोय ही भूमिका घेणाऱ्या विचारवंतांना आणि आम्हाला सातत्याने भाजपची बी टीम ठरवणाऱ्या विचारवंतांना प्रश्न विचारा की आता जेव्हा दलितांचा आणि आदिवासींचा निधी काढून घेतला जातोय, आमच्या आरक्षणावरती पाय आणणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला तुमचं सरकार अंमलबजावणी करतोय, आता जाऊन या काँग्रेसच्या सरकारला तुम्ही का प्रश्न विचारत नाही की तुमची ही कृती संविधान विरोधी नाहीये का? हे प्रश्न विचारण्यासाठी केलेलं आंदोलन होतं. हे आंदोलन या सगळ्या सातत्याने बी टीमचा नॅरेटिव्ह लावणाऱ्या, बी टीमचा प्रचार करणाऱ्या विरोधकांचा, विचारवंतांचा वैचारिक बुरखा पाडण्यासाठी केलेलं आंदोलन होतं. आणि एका अर्थाने मी ह्या विरोधाभासालाच राजकीय दृष्ट्या शील असं म्हणते. कृपा करून मला असं वाटतं की आपण जेव्हा आज एका धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या विचारमंचावरती आपण तथागतांच्या मार्गाने चालण्याचा निर्णय करतोय, तेव्हा जिथे जिथे खाजगी जीवनामध्ये असेल, सार्वजनिक जीवनामध्ये असेल आणि राजकीय जीवनामध्ये असेल, जिथे जिथे आपल्याला विरोधाभास दिसेल, जिथे जिथे वंचितांच्या स्वाभिमानावरती, वंचितांच्या विकासावरती, वंचितांच्या सन्मानावरती, त्यांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेवरती आणि त्यांच्या राजकीय संधींच्या वरती गदा आणली जाईल, तेव्हा त्यांना आम्ही प्रश्न विचारणार, त्यांचं पितळ आम्ही उघडं पाडणार आणि हे करण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानाने दिली आहे. लोकशाही सामाजिकरणाचा हाच खऱ्या अर्थाने होतो. तेव्हा तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा, पण वंचितांचं राजकारण करण्यासाठी, वंचितांचा स्वतंत्र बुलंद आवाज बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने संघर्ष करत राहील आणि तोच तथागतांनी दाखवलेला राजकीय मार्ग आहे. जय भीम, जय भारत.